पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र करत होते. चौघा करविले मंगल स्नान दिव्यांबरे परिधान दिव्य अलंकार चंदन सुमनी सुमन शृंगारिले. काही केलं चौघालाही मंगल स्नान त्या ठिकाणी घातलं महाराज. सर्वांना नाही असणार, चौघांनाही असणार भरजरी वस्त्र परिधान केले असं असणार आनंद सोहळा त्या ठिकाणी आणि सर्व काही असणार. मग काय असतं स्नान करताना अंगाला चंदन उटी. पण उटी का होतं कोळ महाराज दिपोळीच्या बिरेला लय लांबून आला. पण माफ करा आता मला आज्ञा मामाची तशी काय करू मी तरी एकाच अध्यायावर सगळं उरकिलं या. आणि आता मग सांगितलं ना कनिंगिरी तळा बारीक दळा. आता मी किती बारीक दळलं तरी माझा बी इलाज नाही काय करू मी तरी. त्याच्यामुळे जसं आज्ञा असेल तसं आता या ठिकाणी तिकडून स्वयंपाकी म्हणजे आमचा स्वयंपाक उरकाला. आणि इथं असं काही व्हायला लागले की ते म्हणजे स्वयंपाक उरकाला तरी उगा पाणी लावीत बसतेत म्हणजे पुन्हा लांबीत बसतेत. त्याच्यामुळे आता लांबीत नाही तुमचा विचार करून या ठिकाणी धावत्या भागामध्ये असणार या अध्यायाला सांगितलेला पूर्णत्व देऊ. त्या ठिकाणी या सर्वांना असणार म्हणले काय केलं मंगल स्नान घातलं त्या ठिकाणी भरजरी वस्त्र परिधान केले नवे नवे सर्व असणारा हा सोहळा अयोध्येच्या ठिकाणी थाटला म्हणून सांगतात. वसिष्ठ वचन प्रमाण केले व्रत विसर्जन द्विजादि धले भोजन दान सन्मान समारंभे. दान सन्मान समारंभे हे करावं लागतं. तीर्थयात्रेवर आल्यावर द्विजांना ब्राह्मण मंडळीला भोजन कोरड्यांना शिरा देतात का नाही अभिषेक घालताना नाही ब्राह्मणाला द्यावं लागतं का नाही. ते रामायणात निघतंय आपण मंच सांगायची गरज नाही. पळ महाराज लय विज्ञान किती जरी शेंड्याला गेलं तरी खाली मुळालाच पाणी घालावं लागणार आहे. मूळ संस्कृती सोडून जमत नाही. आता फक्त वाटायला स्वराचार मला वाटतं इथं बसल्यावर तुम्ही सगळे येडेत मीच लय शहाणा ह्या काय सांगावं असंच होतंय महाराज. पण हे सगळं मुळाचा विचार करावा लागतोय. त्याच्यामुळे जे बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तून दाविन नावा म्हणे मार्ग दावून गेले आधी दया निधी संत ते येण्याची पण ते चालू जाता न पडे कोठे काही गुंता. त्या मार्गाने जावं लागतंय. संतांना मार्ग दाखवलाय ती आपला मनोमार्ग गेला तो त्याची गुंतला आणि हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. बरोबर आहे का. मनाच्या मार्गाने जाऊन जमत नाही. जे मार्ग जाऊन गेले त्या मार्गावर चालावं लागतंय. त्यांचा आदर करावा लागतोय. तो मार्ग सोडून चालत नाही. इथं भगवंतानं तीळ मात्र वर्तन आपलं बदलू दिलं नाही, आचरण बदलू दिलं नाही. मला सांगायचंय काय तीर्थयात्रा केल्याच्या नंतर असं अन्नदान करावं लागतंय, असं भोजन द्यावं लागतंय. ब्राह्मण मंडळीला भोजन त्या ठिकाणी दिलं. याचकांना दिनांना दुबळ्यांना सर्वांना असताना त्या ठिकाणी दान धर्म केला. असं सर्वजणांना सुखी केलं. म्हणून नारबाबा सांगू लागले या परितीर्थाभिगमना करुणी आला येतो वैराग्य पूर्ण श्रीरामापन विन्यासे दावी. श्रीरामापन विन्यासे दावी. येथून पुढे वैराग्य म्हणले. आणि हे सर्व तीर्थाचं भ्रमण तीर्थाचं गमन तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर प्रभूला खरं असणारा त्या ठिकाणी म्हणले काय झालं वैराग्य प्राप्त झालं त्या ठिकाणी किंवा वैराग्याची अवस्था प्राप्त झाली. आणि वैराग्याची अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर पुढे काय करतात येतो कथा मनोहर गुह्य ज्ञाने ज्ञान गंभीर स्वय निरोपिल रघुवीर वैराग्य विचार मुमुक्षु हेतू. वैराग्य विचार मुमुक्षु हेतू. आपण कोणत्या जीव आहेत मुमुक्षु जीव आहे. ज्याला मोक्षाची अपेक्षा त्याला मुमुक्षु म्हणतात. या मुमुक्षु मोक्षाची अपेक्षा ठेवणाऱ्या मनुष्य एवढीच्या जन्माला आलेल्या या जीवा करता म्हणले त्या हेतून उपदेश करतील. इथून पुढची कथा कशी आहे मनोहर आहे. मनाचं चित्ताचं हरण करणारी आहे त्या ठिकाणी. मनमोहक आहे. चित्त रमवणारी आहे. मन रमवणारी आहे त्या ठिकाणी. राम रमवती रामायण. कारण हे राम अति गोड आहे अति गोड आहे. पण ते घेतलं तर गोड आहे महाराज. आणि ते आपल्या कानातच नाही उतरू दिलं तर आपल्याला काय सांगता येईल गोड आहे का कडू आहे का तिखट आहे का आंबट आहे का. जसं मग आमचे महाराज म्हणले तसे बाळूमामाच्या मंदिराकडे तुम्ही नाही आले तुम्हाला काय माहिती इथं रामायण चालतंय का नुसती शिरावात कडीच या का नुसता भांडारात लिहायला मिळतोय. आणि भांडाराचा महिमा तर लय विचित्र या.
हा हे भंडारा साधा समजू नका, आरतीत ऐका तुम्ही भंडाऱ्याचा महिमा वर्णावा किती. हे भंडारा कशावर बी टाका, ह्यो चाळक महाराज लय तुमच्या पुढे बोलतोय का, पण ह्यो जागेवर बसला होता म्हणून त्या भंडाऱ्यानं काम केलं, ही अनुभूती आली म्हणून इकडे पाय वाटत. आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही हो. कलियुगातलं जागृत दैवस्थान म्हणजे बाळू मामा. हा लगेच तडक की फडक आहे, जसे तसं टिट फॉर टॅट. उशिराच नाही, इथं जसं वर्तन करतात तसं लगेच ऐकाय मिळतं. ह्या इथं काही असणारा द्वैत तयार झालं रे बाबा. बाळू मामा म्हणते तू तिकडच, तुला सेवा बी नको काहीच नको, तू तिकडच राहा. त्याच्यामुळे संकल्प विकल्प पावेविल सिद्धी, जरी राही बुद्धी हरीचे पायी. मग संकल्प विकल्प घालवायचे का, एक बुद्धी हरीच्या पायी ठेवावी लागते. विकल्प येऊच द्यायचा नाही. नाहीतर रामायणामध्ये एका बाईच्या ठिकाणी विकल्पानं प्रवेश केला आणि तिने सगळं रामायण घडवून टाकलं. म्हणून विकल्प येऊ द्यायचा नाही. विकल्प आला की माणूस सेवेपासून वंचित राहतोय. तसं या ठिकाणी नाथबाबा सांगू लागले, हे सर्व मी नाही सांगणार, माझे गुरु जनार्दन स्वामी यांच्या कृपेनं प्रभू रामचंद्र जशी बुद्धी देतील तशी मी कथा या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करील. तुम्ही सर्व श्रोते माय बाबती ऐका, अति गोड आहे अशी विनंती करून बोलू लागले. मुमुक्षु तारवया संसार, गावी वैराग्य निरसार, धर्मलक्षणी अवतार, सत्य साचार श्रीराम, सत्य साचार श्रीराम. सत्य तू सत्य तू विठ्ठला. भूत भविष्य वर्तमान तिन्ही मध्ये जर सत्य काय राहणार असेल, शाश्वत काय असेल, सत्य काय असेल तर ते असणार ईश्वर आहे, ते असणार शाश्वत आहे, सत्य आहे. आणि म्हणून म्हणले इथं प्रभूनं जी काही लीला करून दाखवल्या प्रभू रामचंद्रानं, जड जीवांचा मुमुक्षु जीवांचा उद्धार होण्याकरता हे सर्व असणार कार्य केलं. सगुण स्वरूप धारण केलं. मुळात असणार हे ब्रह्मस्वरूप, पण ब्रह्माला या ठिकाणी सगुण स्वरूपामध्ये यावं लागलं, अवतार कार्य करावं लागलं. याच्या पाठीमागाल एकच उद्देश आहे, जगाच्या कल्याणा संताची विभूती देह कष्टविती परोपकारे. आणि मग अवतार तुम्हा धरा या कारण उद्धाराया जन जड जीव, या मुमुक्षु जीवांचा उद्धार करण्याकरता प्रभूने हे सर्व कार्य केलं. म्हणून सांगू लागले, एका जनार्दनाधनी एका कवीश्वराचे तिरंग, त्या मूर्खाचे मुखे देख कथा लोलिक श्रीराम वदवी, कथा आलोलिक श्रीराम वदवी. आलोलिक कथा रामानं माझ्या मुखातून बोलून घेतली, वदवून घेतली, पडवून घेतली. नाहीतर मी असणारा एका म्हणजे मी एकनाथ महाराज, मी काय, मी तर एक मूर्ख असा असणारा, मी एक मूर्ख काय म्हणले, मी एक असणारा अबद्ध बुद्धी आहे. त्या ठिकाणी मला कुठलंही असणार ज्ञान नाही, परंतु कवीश्वर करून मला त्या ठिकाणी गुरुवर्याच्या कृपा आशीर्वादानं जनार्दन स्वामीच्या कृपेनं प्रभू रामचंद्रानं माझ्याकडून असणार काही केलं, हे वधवून घेतलं, हे रामायण लिहून घेतलं, करून घेतलं. मात्र मी फक्त निमित्त मात्र आहे आणि हेच जमलं पाहिजे. इथं नाथबाबा म्हणले मी फक्त निमित्ताचा धनी, केला असे प्राणी. बरोबर आहे का? किंवा साळून की मंजुळ बोलत शेवानी आणि बोलविता धनी वेगळाचे असे. आपल्याला बोलणारा कुणीतरी वेगळा हे कळलं का, मग आपल्यावर काहीच वज येत नाही. पण आपल्याला असं झालंय, आपलं सगळं वजच आपण घेऊन चलतो. कशाचंही म्हणायचं मी बस बघ, अपेक्षा ठेवली मी म्हणलं की दुःख होतंय. बरोबर आहे का? घर कुणाचं माझं, पत्नी कुणाची माझी, हे असणार सर्व शेती कुणाची माझी. झालं तुझी शेती का पसटत मग. आणि तुम्ही असं म्हणा हे माझं काहीच नाही, तुमच्याकडे दुखी येत नाही, इथं माझं काहीच नाही. येताना मी काही घेऊन आलो नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही. दुःखाचा लवलेस तुम्हाला स्पर्श करत नाही, तुम्ही केळीच्या पानाप्रमाणे राहता. पण आपल्याला तसं जमत नाही, माझं काहीच नाही म्हणल्यावर तर एवढं म्हणायचं म्हणजे सोपं आहे काय, असं या ठिकाणी. आणि या जीवाला याचं ज्ञान व्हावं म्हणून करता म्हणले माझ्यासारख्याकडून, एका अनाथाकडून, अल्प ज्ञानाकडून, अल्प बुद्धिवाल्याकडून काय केलं, हे कार्य करून घेतलं. म्हणून सांगू लागले, स्वस्ती श्री भावार्थ रामायणे बालकांडिका गारडिका श्रीराम तीर्थ यात्रा गमन नाम सप्तमाध्याय गोडा पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री सद्गुरु बाळूमामा महाराज की जय. पुनश्य आलेले वाचक सूचक